आपल्या सोबत पुन्हा एकदा अभिजितचे आई वडील आहेत थेट छत्रपती संभाजीनगरवरनं भगवानराव आणि अनिताजी, आपलं खूप खूप स्वागत लोकशाही मराठीमध्ये। आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे तुमच्या दोघांसाठी सुद्धा आणि अभिजितसाठी सुद्धा। काय नेमकी पहिली भावना आहे मनातली? सर, त्याला त्याच्या पहिल्या मुवमेंटला यश मिळालंय, त्याच्याविषयी मला तो माझा मुलगा याचा खूप अभिमान आहे। आणि अभिजितच्या आईची काय नेमकी प्रतिक्रिया आहे या संदर्भातली? काही नाही, लोकशाहीचा विजय, संविधानाचा विजय झालेला आहे। हा पोरांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे। हो, आणि भगवानराव आणि अनिताजी दोघांनाही हा खरं तर प्रश्न विचारायचा होता मला की ज्या पद्धतीचं आंदोलन अभिजितनी सुरू केलं, त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीची ज्या वेळेला एकंदरीत ही सगळी मुहूर्तमेढ रोवली, अनेक विद्यार्थ्यांचं सहकार्य लाभलं, इतक्या मोठ्या संख्येनं युवा वर्ग अभिजित सोबत जोडला गेला, हे सगळं होत असताना काय नेमकं बोलणं होतं तुमचं अभिजित सोबत? काय नेमकं सांगत होता तो तुम्हाला? काय नेमकी चर्चा व्हायची तुमच्यात? नाही, काही सांगत नव्हता तो। म्हणे मी राजीनामा घेईल तेव्हाच घरी येईल, नाही तर तोपर्यंत मी जंतर मंतरलाच माझं घर समजेल म्हणे। हा, आणि हा काळ नेमका कसा होता कुटुंबासाठी, तुमच्या दोघांसाठी नेमका कसा होता हा काळ? अभिजित तिकडे लढतोय, त्याचं आंदोलन सुरू होतं, आणि इकडे तुम्ही संभाजीनगरमध्ये आहात, त्याचं पाठबळ तुमचं पाठबळ त्याच्या मागे सातत्यानं असायचं, त्याबद्दल नेमकं काय सांगा? सर, आम्ही त्याला फोन करायचो तर तो एवढंच म्हणायचा की घडी फोन करू नका, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, माझी काय चिंता करू नका, मी आता तुमच्या एकट्याचा नाहीये, मी देशाचा आहे म्हणे, आणि इथे मला भरपूर आईवडिलांपेक्षा जास्त लोक जीव लावतात। हा, असं बोलायचं। मग आता जेव्हा इतक्या लाखोंच्या संख्येनं हे सगळे जे युवक आहेत, तरुण आहेत, अभिजितच्या मागे उभे राहतात आणि इतकं मोठं आंदोलन देशातलं हे यशस्वी करून दाखवतात, म्हणजे आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा तर पहिली पायरी आहे, कदाचित आणखी 2-3 मागण्या ज्या केलेल्या होत्या अभिजित आणि त्याच्या सहकाऱ्यांनी, त्या मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच राहील असं अभिजितनी म्हटलं होतं, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? अभिजितच ठरवेल आता पुढे काय करायचं ते, त्याविषयी आम्ही काय सांगू शकत नाहीये। बरं, आम्हाला वाटतं त्यांनी लवकरात लवकर इथं घरी यावं। हा, आणि भगवानराव, विचारायचं हे होतं की लहानपण नेमकं कसं होतं अभिजितचं? आता ज्या वेळेला तो हा इतका मोठा लढा लढतोय, साहजिक आहे की एक मनात असतं, संस्कार असतात तसे, त्या हिशोबाने लढवय्या स्वभाव आहे त्याचा, तर थोडंसं अभिजित विषयी कौटुंबिक पार्श्वभूमी तुमची सगळ्यांची हे थोडं जाणून घ्यायला आवडेल, कारण ही बाजू कधीच समोर नाही आलेली लोकांच्या। भगवानराव, कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्यायची होती पूर्ण तुमच्या कुटुंबाची, कारण अभिजितचा जो हा सगळा लढवय्या स्वभाव पाहायला मिळाला आता, आणि ज्या पद्धतीचं आंदोलन त्यानं केलं, इतका निर्धार त्याचा पाहायला मिळाला, संपूर्ण देशानं पाहिला, इतक्या मोठ्या संख्येनं युवक तरुण त्याच्या पाठीशी उभे राहिले, त्यामुळे कौटुंबिक पार्श्वभूमी नेमकी कशी होती? अभिजितचं लहानपण कसा सगळा त्याचा हा प्रवास राहिला, त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल आपल्याकडनं। सर, तसा तो काही आमचं घराणं काही राजकारणामध्ये कुठेच नाहीये। हा, आम्ही एकदम सामान्य कुटुंबातले माणसं आहोत, आणि लांब पर्यंत म्हणजे इव्हन आमच्या घरामध्ये साधा सरपंच सुद्धा आतापर्यंत झालेला नाही। बर, पण त्याला एक समाजकार्याची आवड होती, कारण त्यांनी करोनामध्ये आमचं पूर्ण 3 महिन्याचं भरलेलं राशन त्या गोरगरीब लोकांना वाटून टाकलेलं होतं। बर, थोडी आम्हाला जाणीव झाली होती की हा काहीतरी समाजकार्यातच याला इंटरेस्ट आहे म्हणून। बर, मग हा कुटुंब म्हणून तुमचा पाठिंबा नेमका कसा होता अभिजितला? म्हणजे तुम्ही म्हणालात की समाजसेवेची त्याची आवड तुम्ही बघितलेलीच होती आधी, कोरोना काळात त्यांनी इतकं काम सुद्धा केलं, पण मग केव्हा नेमकं तुम्हाला कळलं की हा आता पुढे जाऊन आपल्या कुटुंबाचं नाव पुढे नेणार आहे, अजून तुम्हाला अभिमान वाटावा अशी कामगिरी करणार आहे? केव्हा नेमकं असं वाटलं, आणि जेव्हा तो लहान होता तेव्हापासून आणि आतापर्यंतचा त्याचा सगळा प्रवास तो नेमका कसा होता? सर, त्याला असं गरीब जनतेविषयी खूप आपुलकी होती, सहानुभूती होती, कुणावर जर अन्याय होत असेल तर त्याला ते सहन व्हायचं नाही, हे त्याच्या असं लहानपणामध्ये बऱ्याच वेळेस मला दिसून आलं होतं।
पण मी त्याला सर्व या गोष्टीपासून दूर ठेवायचा प्रयत्न करत होतो. हा. कारण मी मागासवर्गीय एक दलित समाजातला असल्यामुळे आमच्या जे काही वेगवेगळ्या दलित समाजामध्ये काही संघटना असतात हा. ते लोक मला भेटायला यायचे हं. आणि कधी मिटिंगला जायचो, कधी मोर्चाला जायचो. पण मी असं माझं म्हणणं होतं की या सर्वापासून मी त्याला अलिप्त ठेवलं होतं. हं, हं, हं. असा खूप मी प्रयत्न केला की याला या गोष्टीपासून दूर ठेवावं, चळवळीपासून दूर ठेवावं, सामाजिक कार्यापासून दूर ठेवावं, यांनी स्वतःचं चांगलं शिक्षण घ्यावं हा. आणि जीवन वेल सेटल करावं, हे माझा विचार होता. आणि त्या दृष्टिकोनातूनच मी त्याला अमेरिकेला पाठवलेलं होतं. बर. तर तो अमेरिकेला मास्टरची डिग्री कंप्लीट झाल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं की पप्पा मला 3 ठिकाणी ऑफर आल्यात म्हणे, मी कुठली जॉईन करू. मग त्याला म्हणलं तुला जे आवडेल ते जॉईन करतो, असं 1 दिवसापूर्वी मला बोलला. आणि मग मी खूप याच्यामध्ये होतो, खुशीमध्ये होतो की आता मुलाला माझ्या नोकरी लागतीये तिथे. आणि तो आता अमेरिकेमध्ये शिक्षण करणं आणि जॉब करणं म्हणजे एक खूप अभिमानास्पद गोष्ट होती मला ती. हा. पण जेव्हा त्यांनी ते 13 का 14 तारखेला मला सांगितलं की ते काहीतरी कॉक्रोच जनता पार्टीचं ते सीजे असे बोलले, मी असं केलंय आणि एवढे कॉमेंट आले. मला आता ते इंडियामधले पोरं म्हणतात की तो हवेत बसून तिथे काय करतो, इकडे इंडियामध्ये ये म्हणून. त्या भावनेच्या भरात तो इकडे भारतामध्ये आलेला आहे. असा काय तो मेच्युअर्ड राजकारणी नाहीये. हा. नाही, पण मग आता अभिजितला जो पाठिंबा मिळतोय, त्याला जे एक सहकार्य मिळतंय संपूर्ण देशभरातनं, ते पाहून नेमकं कसं वाटतंय? सर हे खरं म्हणजे तो चांगलं काम करतोय याच्यामुळे त्याला पाठिंबा मिळतोय आणि तो सर्वांसाठी करतोय. याच्यामध्ये त्याचं स्वतःचं, त्याच्या घराण्याचं काहीच नाहीये. कारण माझ्या घरातल्या एकाही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नीटची परीक्षा दिलेली नाहीये किंवा माझ्या पाहुण्यामध्ये पण कुणी नीटची परीक्षा देणारा नाहीये. तर तो जे चांगलं काम करतोय हे पाहून लोकांना कदाचित आवडला असेल ते, आणि त्याच्यामुळे त्याला सर्व भारतभर जनतेमधून पाठिंबा मिळतोय. बर. मगाशी ज्या वेळेला धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिल्याची बातमी समोर आली आणि जंतर मंतरवर जल्लोष केला, अभिजित सुद्धा त्या जल्लोषामध्ये होता, पण अनिताजींच्या डोळ्यातनं पाणी आलं. ती व्हिज्युअल्स देखील आम्ही सगळ्यांनी पाहिली, आनंदाश्रू होते ते. काय नेमकी त्यावेळेसची भावना होती अनिताजी? बोलतो, तुला काय वाटलं? काय म्हटलं? हॅलो. ज्या वेळेला जंतर मंतरवर जल्लोष झाला, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची बातमी आली आणि लागलीच मग अभिजितचा सुद्धा जल्लोष पाहायला मिळाला. तो म्हणाला की ही सुरुवात आहे, आता पुढे अजून बघा काय होतं. पण मग हे सगळं झाल्यानंतर तुमच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी पाहिलं, आम्ही आनंदाश्रू पाहिले. काय नेमकं वाटलं त्यावेळेला अनिताजी? त्यावेळेस आनंदही वाटला. त्याला टायफॉइड झालेला आहे, तो पण म्हणजे मनात कसं तरी होत होतं ना. आज जर यांचं 3 पर्यंत नाही काही झालं तर याला टायफॉइड झालेला आहे, हा कसा तिथे करेल, काय करेल, त्या याच्यामध्ये आम्ही चिंतेत होतो. बर. आणि अनिताजी, कुटुंबामध्ये नेमकं कोण कोण आहे, काय म्हणजे मगाशी भगवानराव सांगत होते कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल, पण कुटुंबामध्ये इतर सदस्य नेमके कोण आहेत आणि ज्या पद्धतीचे संस्कार अभिजितवर झाले ते ज्या पद्धतीनं आता तो एक लढाई लढतोय संपूर्ण देशातल्या तरुणांसाठी, युवकांसाठी, ते सगळा देश पाहतोय आता. त्यामुळे उत्सुकता आणखीन वाढलेली आहे की अभिजितची कौटुंबिक पार्श्वभूमी नेमकी काय आहे. संभाजीनगरमध्ये तो इतकी वर्ष राहतोय, लहानाचा मोठा झाला, कसा सगळा हा त्याचा प्रवास होता, तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. हो का? नाही, तो लहानपणापासून शांत होता. त्याला 4 भाऊ आहेत, सगळे मिळून 5 बहिणी आहेत, काका काकू आहेत, आजी आहेत आणि गावाकडे भरपूर त्याचे म्हणजे चुलते वगैरे सगळे येत आहेत. संतूक पिंपरी हे आमचं गाव आहे हिंगोली जवळ. हा हा हा. आणि शाळेपासनं कसा होता अभिजित, कॉलेजमध्ये असताना कसा होता, त्याही बद्दल थोडंसं जाणून घ्यायचं नाही, तुमच्याकडे. तो लहानपणापासूनच हुशार होता. नाही, लहानपणापासूनच हुशार होता. अल्फन्स स्कूलला त्याचं शिक्षण झालेलं आहे. तो फार हुशार होता लहानपणापासून. शाळेमध्ये कधी तो पहिलाच यायचा. त्यावेळेस त्याला 10वीला 96% मार्क होते त्याला 13 मध्ये. बर. आणि मग हा जो त्याचा एक नेतृत्व करण्याचा स्वभाव आहे, शाळेत असल्यापासून तसाच होता? म्हणजे तुम्हाला चुणूक तर जाणवली असेल, त्याचे गुण तुम्ही पाहिले असतील, आई म्हणून, भगवानरावांनी वडील म्हणून. त्यावेळेला नेमकं काय वाटलं की याचा इतका मोठा परिणाम पाहायला मिळेल, तो इतका आता मोठा झालाय देशामध्ये? तर नाही, एवढं वाटलं नव्हतं.
त्यांनी चुनूक म्हणजे 8वी मध्ये त्यांनी यांची अण्णा हजारेंची टोपी घातली होती. अच्छा. त्यावेळेस तो शाळेतली मुलं ते मोर्चात गेले होते. म्हटलं काय बाळा तू, तर नाही म्हणे अण्णा हजारे एक चांगलं काम करतायत, त्यांच्या मागे आम्ही निघालो म्हणे. त्यावेळेस त्यांनी टोपी घातलेली होती. तो त्यावेळेस 13 वर्षाचा असेल, 8वीलाच होता त्यावेळेस, तो 13 वर्षाचा होता. आणि मग आता संभाजीनगरमध्ये कसं वाटतं तुम्हाला, ज्यावेळेला तुम्हाला आता अभिजित दिपकेचे आई वडील म्हणून ओळखलं जातं, ज्यावेळेला अभिमान वाटतो आपल्या मुलांनी करून दाखवलं, एक लढा दिला आणि हा लढा आता यशस्वी देखील होताना दिसतोय, कुटुंबियांना सुद्धा अभिमान वाटत असणार आहे नक्कीच. काय नेमकं त्याबद्दल वाटतं? नाही खूप आनंद झालाय. गावाकडे सगळ्यांना आनंद झाला आणि सगळ्यांना त्याची चिंता लागलेली होती ना. एक तर त्यांनी कधी असा एवढा बाहेर राहिलेला नव्हता आणि आता तो 7 जून पासून बाहेर आहे. सगळे टेन्शन मध्ये होते, बा एकटा पोरगा आहे हा, इतका करायला लागला. सगळेजण त्याच्या टेन्शन मध्येच होते. आणि आता मग ज्या वेळेला ह्या सगळ्या घडामोडी घडत होत्या, आता जवळपास महिना सव्वा महिना हे सगळं आंदोलन सुरू होतं, तुमच्या जीवाची घालमेल होत असणार आहे नक्की, कारण आई म्हणून आपल्या मुलाबद्दल बऱ्याच गोष्टी वाटणं स्वाभाविक आहे, भगवानरावांना सुद्धा वडील म्हणून वाटणं स्वाभाविक आहे. मग हा सगळा महिना सव्वा महिना नेमका कसा गेला? कारण आपण भावनिकदृष्ट्या विचार करत असतो फार, आणि ज्या वेळेला इतक्या मोठ्या व्यासपीठावर अभिजित ही लढाई लढत होता त्यावेळेला नेमकं काय वाटत होतं? खूप मनामध्ये एक यायचं की बाबा आता हा लढा हा कसा पार पडेल. चिंता वाटायची, रोज चिंता वाटायची. 3ला 4ला हातात मोबाईल घ्यायचा, एखादी रील्स आली, तो स्टेजवर नाही दिसला तर पोरांना तेवढ्या रात्री कॉल करणार, अरे हा स्टेजवर नाहीये, हा कुठे गेला बघा, लक्ष ठेवा म्हणून. ते नाही काकू आहे, तो स्टेजवर झोपलेला आहे. एक मनामध्ये भीती वाटायची ना. मग ज्या वेळेला संपर्क होत नव्हता त्याच्याशी, त्यावेळेला मग काय, कोणाशी संपर्क करून त्याची ख्याली खुशाली जाणून घेत होतात? त्याच्या मित्राशी संपर्क करायचो ना. त्यांनी तर हेच नाही केलं, त्याच्या मित्रालाच म्हणायचे अरे तो 2 मिनिटं तरी त्याला बोलायला लावा. नाही म्हणे काकू, तो तुमचा फोन आला की मग त्याला रडायला येतं, त्याच्यामुळे तुम्ही त्याला कॉल करत जाऊ नका. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या काका, तुम्ही फक्त त्याच्या मागे सपोर्ट राहा बाबा, आणि त्याला सारखे फोन करून डिस्टर्ब करू नका म्हणायचे. तो करतोय ना तर चांगलं करायला लागला आणि तो सगळ्यांसाठीच करायला लागला म्हणे. मग यावेळेला कुटुंबीय किंवा इतर नातेवाईक नेमकं काय म्हणायचे तुम्हाला, काय सांगायचे? कारण इतक्या मोठ्या लढाईला तो सामोरं जात होता आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर पाठिंबा तर मिळत होताच, पण नातेवाईकांचं कुटुंब म्हणून काय नेमकं म्हणणं होतं? नाही, सगळ्यांना आनंद झाला ना. त्याचे ते 2 भाऊ दिल्लीला कालच गेले ते दिल्लीला. आज त्यांनाही खूप आनंद झाला की बाबा आम्ही गेल्यामुळे अभिजितला मोठं यश आलं. म्हटलं हो, कालच पोरं नांदेडहून दिल्लीला गेलेले होते. बर. आणि सगळ्या गावकऱ्यांना पण चिंता वाटली होती की कसं होईल काय होईल म्हणून. नाही, आणि अनिताजी आणखीन एक विचारायचं होतं तुम्हाला की आता म्हणजे खरं तर हा एक खूप जरतरचा प्रश्न आहे, पण तरी पण विचारतो. अभिजितला आता हे मोठं यश तर मिळालंय, ही सुरुवात तर झालेली आहे, पण उद्याला जर समजा राजकारणात जायचा निर्णय त्यानं घेतला तर काय नेमकी भूमिका असेल तुमची? म्हणजे निर्णय तर सर्वस्वी तोच घेईल, तुम्हाला कळवेल, पण मग काय वाटतं, त्यानं राजकारणात जावं का नको? काय आता तो राजकारणात जाईल का समाजकारण करेल हे मला सांगता येणार नाही ना. राजकारणात जातो की नाही, मला तर वाटतं तो समाजकारणच करेल, कारण राजकारण असं वाटत नाही तो करेल म्हणून. बर. आणि जर समजा त्यांनी हा निर्णय घेतलाच तर मग आई म्हणून तुमची आणि भगवानराव वडिलांची काय नेमकी प्रतिक्रिया असेल? तो जो निर्णय घेईल त्याला तुमचा पाठिंबा असेल का? प्रतिक्रिया काय, त्याला पाठिंबा द्यावा लागेल ना. आता तो जे निर्णय घेईल त्याला पाठिंबा देणं तर भागच आहे ना. हो, बरोबर आहे. पण या सगळ्या मधल्या काळात अनिताजी स्थानिक लोकप्रतिनिधी कोणी तुम्हाला भेटायला आले का, चौकशी केली का, अभिजितच्या बाबतीत काही विचारलं का? कारण इतका मोठा लढा सुरू होता दिल्लीमध्ये आणि कोणीच नाही. कोणी संपर्क पण नाही केला त्यावेळेला? कोणाचे फोन वगैरे नाही, काहीच नाही, कोणाचे संपर्क नाही. बर. आता मग हे सगळं यश ज्या वेळेला मिळतंय अभिजितला, आणि आता अजून कदाचित आणखी यश तो मिळवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतोच आहे, आणि ते सुद्धा कदाचित त्याला येत्या काही दिवसांमध्ये दिसेलच. पण मग या सगळ्या त्याच्या यशामागची त्याची जी काही मेहनत आहे, त्याची जी काही एक समाजकार्य करण्याची आवड आहे, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? काही नाही, आनंद वाटतोय ना. तो जे काय करतोय ते प्रामाणिकपणे करायला लागला, त्याच्यामुळे आनंद आहे. आणि भरपूर मुलांचा त्यांना सपोर्ट आहे ना. सगळ्यांना माहिती, आज त्या 21 लेकरांना पण न्याय भेटला. जे वारले त्याच्या हातात एका मुलीच्या आईने अस्थी दिली होती, ही अस्थी म्हणे एक तुझी बहीण म्हणून हिला तू हे मिळवून दे म्हणे, अन्याय हिच्यावर झालेला आहे. तू बोला. हो, ऐकतोय, बोला.
नाही त्या मुलीच्या आईची खूप इच्छा येते ती ना की हिच्यावर अन्याय झालेला आहे बाबा अभिजित काय तर तू तू हिचं बघ म्हणे हिला न्याय मिळवून दे म्हणे. आणि मग या सगळ्या एकंदरीतच घडामोडीनंतर आता या पुढचा जो काही एकंदरीत त्याचा प्रवास असेल तो वेगळा असेल हे तर दिसतच आहे. आणि ज्या वेळेला या सगळ्या इतक्या मोठ्या लोकांच्या समोर प्रतिनिधित्व करणं, तरुणांचं युवकांचं प्रतिनिधित्व करणं, जो मुद्दा होता मुळात नीट परीक्षेच्या पेपरफुटी संदर्भातला, त्या पेपरफुटीच्या घटनेनंतर हा सगळा वणवा पेटला. अभिजितनी त्यात कॉक्रोच जनता पार्टीचा हा मुद्दा समोर आणला. अभिजितनी ही पेटवलेली जी एक ज्योत आहे ती आता इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतीये. अनिताजी, याची खरंच कल्पना केली होती का की इतकं मोठ्या प्रमाणावर होईल? नाही असं वाटलंच नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल म्हणून. बर. आणि मग आता ज्या वेळेला याची एकंदरीतच व्याप्ती वाढली आहे, व्यापक झालं हे सगळं, आता जबाबदारी अभिजितची आणखीन वाढलेली आहे. कारण इतक्या मोठ्या संख्येनं युवकांनी, तरुणांनी त्याच्यावर विश्वास टाकलेला आहे. त्या विश्वासाला त्याला आता सार्थ देखील व्हावं लागणार आहे. त्याबद्दल नेमकं काय वाटतं अनिताजी? काही नाही, आता तो त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तो करेल तसा, तो प्रामाणिक असल्यामुळे तो सगळं व्यवस्थित पार पाडेल. बर. आता काही प्रश्न मी भगवानरावांना पुन्हा एकदा विचारतो. त्यांच्याकडनं वडील म्हणून जाणून घ्यायचे ते प्रश्न त्यांना विचारतो. हा भगवानराव, मी मगाशी अनिताजींना प्रश्न विचारला की अभिजित येत्या काळात राजकारणात जायचा जर त्यांनी निर्णय घेतला, समाजकारणात राहण्याचा निर्णय घेतला, काय नेमकं वाटतं त्यांनी काय करावं? आपल्याला इतकं मोठं यश मिळताना दिसतंय त्याला. आता त्यांनी, अनिताजींनी तर सांगितलं की जो काही त्याचा निर्णय असेल तो आम्हाला त्याला पाठिंबा द्यावाच लागेल. तुम्हाला काय वाटतं? तसंच सेम त्यांच्यासारखीच भूमिका असेल? सर, राजकारणात न जाता अशीच मुवमेंट चालू ठेवावी, सोशल वर्कर म्हणून काम करावं. हा, त्यांनी राजकारणात सक्रिय व्हावं असं वाटतं की नाही वाटत तुम्हाला? नाही सर, मला नाही वाटत त्यांनी राजकारणात जावं म्हणून. मला वाटतं त्यांनी समाजकार्यच करावं. हा, ज्याचा जास्त परिणाम होईल असं वाटतं. सक्रिय राजकारण करण्यापेक्षा समाजकारणात जर जास्त सक्रिय राहिलं तर त्याचा जास्त परिणाम होईल. आणि ज्या मुद्द्यावरनं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.